नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याकरिता PhD एंट्रन्स एक्झामिनेशन येत्या 9 आणि 10 तारखेला ही एक्झामिनेशन आहे. सो या एक्झामिनेशनसाठी जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच मित्रांनो आता खूप कमी टाइम पिरियड आपल्याकडे राहिलेला आहे आणि अशा कमी वेळेमध्ये आपल्याला 100 मार्काची तयारी करून घ्यायची आहे. ज्यामध्ये आपण बघतो की सेक्शन ए हा रिसर्च मेथडॉलॉजीचा आहे आणि बी सेक्शन जो आहे सब्जेक्टिव्ह असतं. सो यामध्ये 100 गुण असणार आहे, पण आपल्याला दिसून येतं की प्रत्येकी प्रश्नांना जे वेटेज आहे 2 मार्कांसाठी आहे. सो येत्या काही टाइम पिरियडमध्ये किंवा आता खूप कमी वेळ राहिलेला आहे हे पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी, तर आपल्याला असं काय महत्त्वपूर्ण बाबी आहे ज्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, जेणेकरून येणारी ही जी पेट एक्झाम आहे, PhD एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, ते आपण क्वालिफाय करू शकतो. मित्रांनो, जर आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याचं PhD एंट्रन्स एक्झामिनेशनचं फॉर्म फिल केलेला आहे आणि तुम्हाला ही एक्झामिनेशन द्यायचं आहे, तर आपल्या सगळ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगू इच्छिते, जेणेकरून येणारी जी परीक्षा आहे ते खूप व्यवस्थितरित्या आपण देऊ शकता आणि हे एक्झामिनेशन क्वालिफाय करून आपण PhD करू शकता. सो यासाठी संपूर्ण कोर्स देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. रिसर्च मेथडॉलॉजीचं 3 दिवसीय क्रॅश कोर्स सुरू होत आहे. हा 3 दिवसीय क्रॅश कोर्स जे आहे 6, 7 आणि 8 तारखेला आहे. यामध्ये 3 लाईव्ह सेशन्स आपल्याला मिळणार आहे. या व्यतिरिक्त आपल्याला लाईव्ह सेशन्स रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आपण बघू शकता आणि कंप्लीट नोट्स अवेलेबल आहे. प्रॅक्टिससाठी आपल्या टेस्ट देखील अवेलेबल आहे आणि MCQ फाइल्स देखील अवेलेबल आहे. याची फीज आहे 899. सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आपण कोर्सला देखील जॉईन करून घेऊ शकता, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये आपण रिसर्च मेथड संबंधित येणारे जे 25 क्वेश्चन आहे, या 25 प्रश्नांना तुम्ही व्यवस्थितरित्या आन्सर करू शकता. सो यासाठी आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून रिसर्च मेथडॉलॉजीच्या कंप्लीट कोर्सला आपण जॉईन करून घ्या. या व्यतिरिक्त फुल सिलेबस नोट्स आणि MCQs देखील पेपर 2 साठी अवेलेबल आहे. याची फीज आहे 1280. सोबतच मेंबर्ससाठी 699 फीज आपल्याला दिसून येतं. सो ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे. या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला पेपर 2 साठी जे आहे नोट्स आणि MCQ आपण मिळवू शकता. सो लक्षात घ्या, जर आपण विचार केलेलं परीक्षेचं स्वरूप काय आहे, कारण कोणत्याही एक्झामिनेशनचं स्वरूप जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर यामध्ये 25 क्वेश्चन जे आहे पेपर 1चं विचारणार, म्हणजे रिसर्च संबंधित 25 प्रश्न आपल्याला येणार आहे आणि दुसरं जे पेपर आहे पेपर 2, ठीक आहे. सो पेपर 2चं आपल्याला विचारले जाईल 25 प्रश्न, ठीक आहे. सो अशा करून 50 प्रश्न असणार आहे, टोटल 50 क्वेश्चन आणि यांचं वेटेज आहे 100 गुण, ठीक आहे. सो येणारे एक्झामिनेशनमध्ये 50 गुणांसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा हा भाग विचारेल. सो यासाठी आपण काय करायचं, सर्वप्रथम लक्षात घ्या, रिसर्च संबंधित काही असे महत्त्वपूर्ण घटक असतात, जसं रिसर्च मेथड आहे ना, रिसर्च मेथडॉलॉजीज, हायपोथेसिस टेस्टिंग काय असतं किंवा हायपोथेसिसचे प्रकार काय आहे, स्केल्स काय असतात, स्केल ऑफ मेजरमेंट काय आहे, असे महत्त्वपूर्ण घटक आहे जे वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. सो असं जे पर्टिक्युलर टॉपिक्स आहे जे रिसर्च मेथडॉलॉजी संबंधित विचारले जातात, असं टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा. फक्त टॉपिक अभ्यास करून झालं की थांबायचं नाही, ठीक आहे. हा टॉपिक तुम्ही अभ्यास केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्याच टॉपिकवर तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे आणि त्या संबंधित जे प्रश्न आहे, म्हणजे जे MCQs आहे, ते देखील मित्रांनो आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण योग्यरित्या परफॉर्म करू शकतो. सेम तुम्हाला पेपर 2 साठी सुद्धा याच गोष्टींचं अवलंब करायचा आहे. पेपर 2 मध्ये लक्षात घ्या, पर्टिक्युलर PG लेवलचं जे आपलं सिलेबस असतं त्यावर आधारितच पेपर 2 जे आहे त्याचं पेपर येत असतं. तर इथे सुद्धा तुम्ही आपलं सिलेबस पहा, सिलेबसवर आधारित जे टॉपिक आहे त्यांचा अभ्यास करा. या टॉपिकचं रिव्हिजन मित्रांनो करायचं विसरायचं नाही आणि रिव्हिजन व्यतिरिक्त MCQs प्रॅक्टिस सोडवायला विसरायचं नाही. का बरं, अल्टिमेटली जी आपली परीक्षा आहे ते ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे, वस्तुनिष्ठ स्वरूपाची आपली परीक्षा आहे.
सो वस्तुनिष्ठ स्वरूपाची जेव्हा परीक्षा असतं तेव्हा प्रश्न कसं सोडवलं जातं किंवा मग 4 जेव्हा आपल्याला ऑप्शन दिलेले असतात त्यापैकी हा का नाही, हा का उत्तर आहे, हे आपल्याला कळून यायला हवं. आणि हे आपल्याला कळून कधी येत असतं जेव्हा आपण एम-सी-क्यूजची प्रॅक्टिस करीत असतो तेव्हा आपल्याला या गोष्टी क्लिअर होत असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न सराव करणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. मग तो सेक्शन ए रिसर्च मेथोडॉलॉजीवरील आधारित प्रश्न असू द्या किंवा पेपर 2 सब्जेक्टिव्ह असू द्या, तुमचं कुठलाही विषय असू द्या, त्या विषयासाठी प्रश्नांची तयारी आपल्याला करायची आहे. अशा प्रकारे सोबतच रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी 3 डेज क्रॅश कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉइन करून घ्या. जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण व्यवस्थितरित्या परीक्षा देऊ शकतो आणि क्वालिफाय होऊन आपलं जे पर्टिक्युलर गोल आहे पी-एच-डी करण्याचं त्याला आपण अचीव्ह करू शकतो. नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणारा आहे. अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर बघत राहा. थँक यू सो मच.